तर तेच फायनली माझं गिफ्ट येणार आहे आज, ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट. ते तुम्हाला दाखवेलच आज थोड्या वेळाने येईलच, तसं शेअर करेलच. आणि मी आता ना एक्सरसाइज केली इतक्यात आता, आणि तुम्हाला दाखवते माझ्या व्लॉगिंगच्या रिलेटेड वस्तू आहे. इतकी छान, म्हणजे मला कधीची घ्यायची होती, 2 वस्तू घ्यायच्या होत्या पण त्यातली एक मिळाली मला. तर एक तर कॅमेरा व्लॉगिंगसाठी, तर तो एक छान बघितलेला आहे पण तो अवेलेबल नाही आहे डिजिटलला. पण इतकं छान कलेक्शन आलेलं आहे. मी एक जीन्स ट्राय करते आणि तुम्हाला एक दाखवते. तर जम्पसूट टाईप आहे, म्हणजे असं स्कर्ट टाईप आहे, खाली स्कर्ट टाईप, पूर्ण ड्रेस मध्ये टी शर्ट घालू शकतो. तुम्हाला दाखवते यार इकडे. तर इथे हा एक कॉर्ड सेट आहे, पॅन्ट आणि असे बघू शकता काकड्या. बटाटे काय केजी बघू आपण. तर 64 रुपयाचे 2 किलो आहे. मस्त आहे, बघू शकता क्वालिटी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर घर आवरायचं आहे आणि कपडे बघू शकता बकरी ते आणून ठेवलेले आहे. तर तेच फायनली माझं गिफ्ट येणार आहे आज, ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट. ते तुम्हाला दाखवेलच आज थोड्या वेळाने येईलच, तसं शेअर करेलच. आणि मी आता ना एक्सरसाइज केली इतक्यात आता आवरते, घर झाडून काढते पटापट. तर चला आवरून घेते पटापट. आणि ना मी माझी डाएट उसळ असते ना, ती कशी करते, कोणत्या पद्धतीने करते की त्याच्याने करून ते खाल्लं तर दिवसभर भूक लागत नाही आणि हे पण होतं, वजन पण पटापट कमी होतं जर आपण ती खाल्ली तर. नंतर तुम्हाला ती रेसिपी एकदम क्विक दाखवेल, एकदम सोपी आहे. तर चला आता पटापट झाडून घेते.
तर मी इथे कांदे काढून ठेवले, मोकळे करून ठेवले. कारण पाऊस आला तर कळलंच नाही, वरती थोडे ओले झाले तर आता वाळून गेले. मग थोडं राहू देते आणि ठेवते. घरातलं तावरून घेतलं. कांदे आज काढली सकाळी सकाळी, काल खूप पाऊस झाला होता त्याच्यामुळे मोकळे करून ठेवलेले आहे. आणि ती पाटी आहे ती कांद्याची ती सुद्धा पुसून वाळत केलेली आहे. भरून ठेवली थोड्या वेळाने. खूप मुलांचा आवाज येतो. तर त्याच रिलेटेड मी मला वैभवने माझं छान गिफ्ट मागून दिलं आहे. आपलं ब्लॉगिंग रिलेटेडच मागून दिलेलं आहे. तर गेस करा नक्की. मी तसं दाखवेलच थोड्या वेळाने तुम्हाला की काय मागवलं आहे. पण माझ्या ब्लॉगिंगसाठीच मी मागवलेलं आहे. खूप दिवसापासून मला पाहिजे होतं. तर फायनली आता येईल आणि मग मी तुम्हाला दाखवेलच. चला आता मी आवरून घेते. आणि घरातलं बघू शकता पूर्ण आवरलेलं आहे. बघू शकता सगळं घर क्लीन करून काढलं. तर इथे मस्त फ्राय करते उसळ. बघू शकता. तुम्हाला पण दाखवते मी कशी फ्राय करते एकदम कमी तेलामध्ये. इथे बघू शकता उसळ इतके छान मोड आलेले, मोठे मोठे मोड. तर अशी खूप छान असते, पौष्टिक. तर इथे पॅन तापत ठेवलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये किंचित तेल टाकायचं, किंचित म्हणजे एकदम बस. तर आता तेल तापलेलं आहे भरपूर. जिरे टाकायचे. आपली टाकून घेतलेली आहे. आणि याच्यात नुसतं मटकी आणि मुगाची उसळ आहे. तेलामध्ये आणि जिरे टाकून मस्त फ्राय करून घ्यायची. बघू शकता अशी. तर याच्यामध्ये आता टाकते मी थोडंसं मिरची, थोडंसं मीठ, बस. त्याला अशीच आता फ्राय करून मस्त कोथिंबीर टाकायची आणि खायचं मस्त. आता मस्त फ्राय होते खूप छान. आता अशी फ्राय आणि मऊ होऊन जाते, म्हणजे अर्धवट मऊ. तर अशीच खायची मस्त. त्याच्यामध्ये तुम्ही काकडी, कांदा वगैरे सुद्धा नंतरून ॲड करू शकता. वाटीमध्ये घेऊन ही उसळ आणि मिक्स करून तुमचं सॅलेड तयार होतं, उसळचं मटकी सॅलेड. तर याच्यात मी आता काहीच नाही टाकणार, फक्त मस्त अशीच खाणार. बघू शकता. तर अशा पद्धतीने मी मस्त खाते. एकदम पटापट बनवून जाते त्याच्याने. बघू शकता अशी उसळ. तर आता ऑलमोस्ट फ्राय केलीच आहे. थोडीशी अजून किंचित फ्राय करून घेणार आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती त्यात टाकते. मस्त एन्जॉय करते. आज केलेले आहे मी इथे काय म्हणतं वरे, जे पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात लागतात आणि उन्हाळ्यामध्ये येतात. हे मागच्या वर्षीचे आहे. खूप दिवस टिकतात, उपवासाला पण चालतात. तर त्याची भाजी बटाट्यासारखे सेम असतात. जसं सुरण असतं ना, सुरण करतो आपण, तसेच हे छोटे छोटे असतात. वेलाला लागतात, हे जमिनीत नाही लागत. तर त्याची आज मस्त भाजी केलेली आहे. तर त्याच्यासोबत ना जेवायच्या वेळेस भाकरी टाकेल. आता मस्त हेच खाणार. तर इथे ना मी तुपाचं बघितलं तर इतकी बुरशी लागून गेली होती वरच्या तुपाची खायची ते चांगलं. तर इथे ना तूप तयार करत होती. अचानक मी फ्रीजमध्ये बघितलं, म्हटलं तूप करायचंय. तर इतकी बुरशी लागून गेली होती आणि जे चांगलं होतं ना मी ते केलं. बघू शकता इथे पूर्ण काळं होऊन गेलेलं आहे हे तुपाचं. आणि जे वरचं होतं ना थोडंसं, तर ते काढून मी मिक्सरमध्ये बारीक हे केलं तुपाचं. तर बघू शकता एवढी लोणी निघालेली आहे. तर आता एवढंच तूप करून घेते, कारण बियांना लागतंच शिरा वगैरे करायला. मी घरचंच तूप करते. तर याच्या पुढे ना पटकन करून घ्यायला 15 दिवसात. याला खूप दिवस होऊन गेले होते, 20-25 दिवस झाले असतील, म्हणून ते एकदम खराब होऊन गेलं. तर आता इथे तूपच तयार करते आणि मस्त उसळ खाली आपली डाएटची तुम्ही बघितली असेल.
तर आता इथे ना तूप तयार करून घेते आणि माझं पार्सल फायनली आलेलं आहे. तर थोड्या वेळाने दुपारी वगैरे तुम्हाला दाखवते. चला आता तूप तयार करून घेते. तर मस्त जेवण वगैरे झालं आणि विहान पण आला. तर तेच आवरत होती आणि तुम्हाला दाखवते माझ्या व्लॉगिंगच्या रिलेटेड वस्तू आहे. इतकी छान, म्हणजे मला कधीची घ्यायची होती. 2 वस्तू घ्यायच्या होत्या पण त्यातली एक मिळाली मला. तर एक तर कॅमेरा व्लॉगिंगसाठी, तर तो एक छान बघितलेला आहे पण तो अवेलेबल नाही आहे डिजिटलला. पण मग मला ना खूप दिवसापासून घ्यायचा होता माईक. तर बेस्ट माईक मी शोधत होती कोणता आहे. तर फायनली मला माईक मिळालेला आहे. तर तुम्हाला माझा आवाज नेहमी असा म्हणजे जास्त येत नसेल बाहेर गेल्यानंतर व्लॉगिंगमध्ये वगैरे, आता एकदम क्लिअर आवाज येणार. आता हा बिना माईकचा आवाज आहे. तर संध्याकाळी वगैरे मी माईक लावेल ना तेव्हा तुम्हाला कळेलच डिफरन्स त्याच्यामध्ये. तर इथे माझं माईक गिफ्ट, तर बोयाचं माईक आहे, मिनी माईक. तर हे खूप आता नवीन आलेलं आहे ट्रेंडी. तर पहिले कसे मोठे मोठे माईक असायचे आणि कॅरी करायला खूप अवघड जायचं. आणि हा एकदम मिनिमाइज, एकदम म्हणजे मिनी माईक एकदम छोटासा आहे मायक्रोफोन, वायरलेस मायक्रोफोन. तर तुम्हाला दाखवते ओपन करून. तर इथे आता आपण ओपन करू. विहानला माहिती नाही, विहान गेलाय बाहेर. ती पहिल्यांदा इथे मिळालेली आहे, त्याची कॉर्ड मिळालेली आहे. हे काय त्याचे इन्स्ट्रक्शन वगैरे, काय कार्ड वगैरे ते आहे, कार्ड आहे. आणि हे कसं यूज करायचं, बोया मिनी माईक कसं यूज करायचं ते आहे सगळं. कसं कनेक्ट करायचं वगैरे, नॉईज रिड्युशन. तर हे आता मला म्हणजे एवढं येणार नाही. मी आता वैभवला सांगेल कसं काय यूज करायचं त्यावेळेस. आणि आपल्या मोठ्या कॅमेराला पण लावू शकतो आपण हे माईक. मोठा कॅमेरा वगैरे, मोबाईल, टॅब वगैरे, नंतर आपलं अँड्रॉइड फोन वगैरे त्याला सुद्धा लावू शकतो हे. कारण C टाईप त्याचं आहे, USB. तर आता हे बघेल मी कसं काय यूज करायचं ते बघेलच थोड्या वेळाने. फक्त तुम्हाला मी माईक दाखवते. खूप क्यूट आणि एकदम छोटासा छान कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, म्हणजे आपण कुठे पण कॅरी करू शकतो. तर असं आहे. तर तुम्हाला दाखवते, बघू शकता. असं आहे. आणि याच्यात इथे चार्जिंग होते. आणि तुम्हाला माईक दाखवते. याच्यामध्ये माईक आहे. तर पहिल्यांदा तर त्याची USB केबल ही जी फोनला कनेक्ट होईल. एकदम छोटीशी, क्यूट, एकदम छोटी बघू शकता अशी. आणि त्याच्यानंतर आपले माईक 2 आहे. बघू शकता एकदम क्यूट छोटे माईक. कारण त्याचा रिव्ह्यू वगैरे इतका छान आहे, म्हणजे 800 मीटर वगैरे असं लांब गेलं तरी तिथून सुद्धा आवाज एकदम क्लिअर येतो. जसं इथून व्हिडिओ काढला आणि 800 मीटर लांब गेलं तरी इतका छान आवाज येतो याच्याने. तर मी तसं हे करणारच आहे सगळं. तर हे मागवलेलं आहे बोयाचं मिनी माईक. किती क्यूट आहे, असं लावता येईल इथे. समजा आता इथे लावून घेईल मी. बघू शकता दिसत पण नाही इथे. आणि असं मस्त आवाज येईल छान. तर मला खूप कधीचं घ्यायचं होतं. खूप म्हणजे मला कमेंट्स येत होत्या की आवाज नीट येत नाही, खूप खरखर वगैरे आवाज येतो, हवेचा आवाज येतो जोरात. तर त्याच्यामुळे ना म्हटलं चला माईक मागून घेऊ. तर हे माझं आहे ॲनिव्हर्सरी गिफ्ट. अजून तर कॅमेरा घ्यायचा आहे, ॲनिव्हर्सरीचा कॅमेरा पण देणार घेऊन वैभव. आणि हे फर्स्ट माझं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट घेऊन दिलेलं आहे, मिनी माईक बोयाचं. खूप जरुरी होतं माझ्या व्लॉगिंगसाठी वगैरे, माझ्यासाठी. तर बाकीचं म्हटलं दुसरं काही घेण्यापेक्षा मला ना व्लॉगिंगसाठी जरुरी काहीतरी वस्तू घ्यायची आहे. तर मग मी पहिलं तर माईकचं. तर इथे मी माईक लावलेला आहे आणि त्याचा आवाज क्वालिटी आपण चेक करू. तर बघू
आणि इथे लाईट लागलेली बघू शकता इथे. तर कसा आवाज आहे कळलंच तुम्हाला. तर आता आवाज छान येत असेल तुम्हाला. बघते आता मी पण बघते चेक कर. तर बाहेर जाऊन बघू कसा आवाज येतो. मला बघायचंय बाहेरचा नॉईज येतो की नाही. तर आता मी ते बाहेर आलेली आहे आणि बघू आजूबाजूचं नॉईज येतं की नाही. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. बघू आता टेस्ट म्हणजे हे करून. चला तर आता इथे लांब जाते. तर इथून तुम्हाला आवाज येतो की नाही कळत असेल. तर मी खूप लांब आहे. बघू आता येतो की नाही. तर तेच ते वेगवेगळ्या अँगलने हे करून बघणार मी कसा आवाज येतो वगैरे. चला बघितला असेल तुम्ही मी लांब गेली होती तिथून सुद्धा आवाज खूप छान आला. आता ना आउटडोअरला म्हणजे बाहेर जाऊन बघू आणि त्याच्यावर मी चेक करून बघणार तुम्हाला कसा वाटेल आवाज. आता तर खूप लांब गेली होती आणि मस्त क्लिअर आवाज येत होता. मी चेक केला इतका छान आवाज येतोय. तर मला तर खूप आवडलेला आहे हा बोयाचा माईक आणि त्याचे रिव्ह्यू पण खूप चांगले आहे आणि बेस्ट माईक आहे. तर खूपच छान आहे. हे बघ या ना काय लावलं बघ मी छोटासा माईक. हे बघ डॅडीने दिला मला गिफ्ट. तर आता याच्यामध्ये लावून ठेवणार चार्जिंग म्हणजे चार्जिंग आधीच होते त्याच्यामध्ये. तर इझी कनेक्ट होऊन जाता याला. फक्त अँड्रॉइडला वगैरे थोडंसं ब्लूटूथ वगैरे लावून कनेक्ट करता येत असेल पण ॲपलच्या फोनला तर ते लावलं आणि हे लावलं लगेच कनेक्ट होऊन जातात ते. म्हणजे इतर दुसरे बटन काही लावायची गरज नाही. तर खूपच छान माईक आहे. मला खूप आवडलेला आहे आणि मी खूप हॅपी आहे. चला आता आउटडोअरला गेलो ना त्यावेळेस परत एकदा चेक करू आणि तुम्हाला पण मी सांगते. तर आता बाहेर चाललेलो आहे आम्ही आणि म्हटलं आउटडोअर पण आपण चेक करू आपल्या नवीन माईकचा. तर बघू शकता इथे लावलेला आहे आपला मिनी माईक आणि आउटडोअर कसा आवाज येतो ते सुद्धा तुम्हाला कळेलच. बाहेरचं नॉईज वगैरे कॅन्सलेशन करून 3 मोड असतात त्याच्यामध्ये. नॉईज कॅन्सल करता येतात त्याच्यातून. तर बाहेर जायचं आहे मला ना. आता माझी हेअर ट्रीटमेंट केली तुम्हाला माहिती आहे प्रोटीन हेअर ट्रीटमेंट. तर त्यासाठी ना शॅम्पू दिवशी अवेलेबल नव्हते तर शॅम्पू घ्यायचे मला. बघू आता जिथे मी गेली होती ना काय म्हणतात आपलं हबिब्स मध्ये गेली होती ना सलून मध्ये. तर तिथे असतील शॅम्पू तर तिथे घेईल नाही तर मग कॉस्मेटिक मॉल मध्ये जाऊन घेणार. आणि तेवढं काम आहे बाकीचं दुसरं काहीच नाही. आणि बघूया तर मग भाज्या वगैरे घेऊन येईल. उद्या विमानला तर सुट्टीच आहे त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही. आणि आवाज पण कसा रेकॉर्ड होतो ते सुद्धा बघता येईल आपल्याला. तर पाऊस आला होता बघू शकता आणि पावसाचं वातावरण हवा वगैरे आणि किती नॉईज कॅन्सल होतं तर ते सुद्धा तुम्हाला कळेलच. आणि आता पाऊस इतक्यात थांबला. आता गाडीवरच जातो टू व्हीलर पटकन कारण केस वॉश करायचे ना 5-6 दिवस झाले. कियारा आणि विहान गेलाय त्याच्या आजीसोबत गावाला. आज संध्याकाळी येतील ते. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. तर आता गाडीवर आहे आणि आता गाडीवर पण बघू आवाज चेक करून कसा येतो. आणि इतके पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे आता पटकन यावं लागेल. काल पण खूप इतका जोर पाऊस झाला तरी आणि आता पण येईलच थोड्या वेळाने. पटकन जाऊन येतो. तर चला तिकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे बघू शकता मस्त असं जीन्स आहे शर्ट. इतकं छान कलेक्शन आलेलं आहे. मी एक जीन्स ट्राय करते आणि तुम्हाला एक दाखवते. तर जम्पसूट टाईप आहे म्हणजे असं स्कर्ट टाईप आहे खाली स्कर्ट टाईप पूर्ण ड्रेस मध्ये टी शर्ट घालची. तर बघू शकता इथे असं दिसेल खूप छान. इतके छान डेनिमचे कलेक्शन आलेले तुम्हाला पूर्ण दाखवते. एक कलेक्शन आहे असं आणि फक्त 800-900च्या रेंज मध्ये आहे. तुम्हाला दुसरं दाखवते. इथे एक आहे बघू शकता इथे आणि इथे जम्पसूट टाईप आहे असं. आणि जीन्स पण छान कलेक्शन आलेलं आहे बघू शकता.
हे आहे तर असे कलेक्शन आणले आहे. हा पॅन्ट पण खूप छान आहे, फक्त 799. आणि मला ना ट्रॅक सूट पाहिजे होता, ते काय म्हणता हे, पण एक हे चोरलाय, हा कलर पाहिजे होता. हाफ जीन्स होती ना 3/4, ती ट्राय करण्यासाठी आधी बघते आता. आणि मी शॅम्पू घ्यायला गेली होती हबीब्स मध्ये, तर आलेली नाही, अवेलेबल नाही, उद्या येणार आहे. बघू आता. बघू शकता अशी येते जीन्स, छान आहे 3/4, मस्त आहे, मला आवडली आहे. तर इथे हा एक कॉर्ड सेट आहे, पॅन्ट आणि असे बघू शकता. हा तर तुम्हाला मी व्हिडिओ काढला तर कॉर्ड सेट दाखवला होता, तर तुम्हाला दाखवते कसा दिसतो. बघू शकता असा दिसतोय कॉर्ड सेट, छान वाटला मला, एकदम कम्फर्टेबल आहे, मस्त कलर पण छान आहे. तर इथे बघू शकता शूज किती छान आहे, आणि हा किती छान नवीन कलेक्शन आलंय मस्त हे. आणि याच्यातले आहे माझ्याकडे व्हायलेट कलरच्या, मस्त आहे. का हा हरवाली ती मस्त आहे ती पण. वेगळा काय पीच कलर कलर चल कसा दिसतो, चांगला दिसतो, चांगला दिसतो. हा क्रॉक्स हे सगळे प्लास्टिकचे पर्स कलेक्शन. शेजारी स्टार मॉल होता, तिथे आलो, आता बघतो काही असेल तर. आणि कॉर्ड सेट घेऊन झालाय माझा मस्त छान, मला खूप आवडला. छान आहे, स्टोरेज बॉक्सेस आपले स्टोर याच्यामध्ये ठेवायला. फिश वगैरे भेटतो. आपण 200 काहीतरी, 180, पण ते चांगल्या क्वालिटीचं मोठं आहे एकदम. हा सेम आहे ना ते, तर हे पेन ऍड करायचं आहे ना, हे पण हे सुद्धा होतं ते. आहे त्या जाळ्या, बाय वन गेट ये सुद्धा मी सॉरी होता ना हे तेलाचं. $380, $200. आता लोणचं ठेवला जार खूप छान आहे, बघू शकता, एकदम मस्त. बाय 1 गेट 1 फ्री, मोठी घेतली तर 320. इथलं कलेक्शन पण मला खूप आवडतं. बघू काय ऍपल्स बघताय कियारासाठी, बघू आता. काय ऍपल्स कोणते इथे बघू शकता. फ्रुट्स खूप एकदम फ्रेश, आपलं ब्लूबेरी सुद्धा आहे, चिकू, प्लम,
पीच चेरीज पण आलेले एकदम फ्रेश. आणि इथे ऍपल्स आहे, तर ऍपल्स घेतले बघू ना. कुठे गेले? तिकडे गेली. भाज्या पण इतक्या फ्रेश भेटताना बघू शकतो. काकड्या, बटाटे काय केजी बघू आपण. तर 64 रुपयाचे 2 किलो आहे. मस्त आहे, बघू शकतो क्वालिटी. 2 किलो 64 रुपयाला. काकडी आहे, इथे ह्या भाज्या आहेत. कडच्या साईडला गेलं ना तर सगळं धान्य वगैरे, डाळी वगैरे सगळं इकडे, सगळं प्लास्टिकचं सामान, क्रॉकरी वगैरे. आणि बाकी मग इकडे गेलं तर इकडे सगळं आपलं क्लिनिंगचं भेटतं. आणि इथे पण बॅग्स बघू शकता, स्कूल बॅग्स, बॅकपॅक, सगळं वॉशिंग पावडर. आणि खूप स्वस्त भेटतं. आता हे भांड्यांचं आहे ना लिक्विड, ते फक्त 99 रुपीजला भेटतं, बघू शकता. इथे खूप स्वस्त आहे स्टार मॉलला. तर विमचं इथे 92 रुपयाला आहे, ते पण स्वस्त आहे. इथे दुसरीकडे खूप महाग आहे. बॉटल पण भेटते मोठी. आणि इथे कम्फर्ट, तर इथे बघू शकतो, हे पण 225लाच आहे. मस्त आहे. आणि कम्फर्ट पण नाही, किलियाचं आहे फॅब्रिक, हे 225ला छान आहे. जसं कम्फर्ट असतं ना तसंच सेम हे. ऍपल्स घेतली तू? ऍपल्स आवडलं? चला. आणि इथेच बघू शकता जुडिओ आहे शेजारीच. इथे जुडिओ आणि इथे स्टार मॉल. तुम्ही नेहमी विचारता कमेंट करून की स्टार मॉल कुठे, स्टार मॉल कुठे. जिथे जुडिओ आहे ना श्रद्धा मॉल मध्ये, तिथे स्टार मॉल शेजारीच आहे. तर मस्त छान मला ना कॉर्डसेट घेतलेला आहे, मला इतका आवडला. आणि कियाराने ऍपल घेतले ना, कियारा तिला ऍपल्स आवडतात. फ्रेश फ्रूट भेटतं इथे स्टार मॉल मध्ये, म्हणून आम्ही नेहमी ना फ्रुट्स, मशरूम किंवा मग असं फिश वगैरे ते सुद्धा इतके फ्रेश असतात, स्क्विड वगैरे. चला तिथे आलो आम्ही. तर जुडिओला गेलो तर तुम्ही बघितलंच असेल. तर तिथे असंच गेलो तो फक्त. तर तिथे मला हा आवडला, घरात घालायचा कॉर्डसेट आवडला. घरात म्हणजे बाहेर पण घालू शकतो आपण. खूप छान कॉर्डसेट आहे, एकदम कम्फर्टेबल. बाहेर फिरायला गेलो वगैरे तर असं मस्त छान घालू शकतो. तर बघू शकता इथे घातलाय, काढून ठेवले, उद्यापासून घालेल. फक्त तुम्हाला घालून दाखवलं मी. असं आहे, तुम्हाला इकडे दाखवते या साईडला, बघू शकता. तर असं एकदम छान कॉर्डसेट आहे. आणि कलरफुल एकदम, कलर पण छान आहे. आता कलर दिसत असेल तुम्हाला तर बघू शकता, खूप छान आहे. आणि मला तर पूर्ण बटन आहे, पण इथपर्यंतच बटन आहे आणि टॉप सारखाच आहे खाली. तर असा कॉर्डसेट. त्याचे 2 प्रकार होते, एक साधा म्हणजे असं ग्रीन कलर होता, आणि हा आहे ना त्याच्यात खूप कलर्स आहे, पिंक, ब्ल्यू, व्हाईट, येलो, स्काय ब्ल्यू, असे भरपूर कलर्स आहे. तर म्हटलं चला घेते. मग आवडला मला. नंतर स्टार मॉलला शेजारच गेलो होतो, तिथे मग हे घेतलं, काय म्हणतात ॲपल्स घेतले. तुम्हाला थोडंसं दाखवलं तिथे. आणि छान आपल्या माईकमधला मस्त छान आवाज येतो, वापरला तो मी आज. तर इथे स्वयंपाकाची तयारी. तर चिकन आणलेलं आहे, चिकन आणि पीठ ठेवलेलं होतं मी सकाळी मळलेलं. चिकन, पोळी, भात करेल आणि माझ्यासाठी भाकरी करेल मी. तर चला आता पटापट करून घेते आणि हे चेंज करून उद्या मस्त घालणार. चला. आणि हा मला पडलेला आहे
1200ला, म्हणजे 599 1200 पडला. शर्ट 599चा, खालचं 599चा आहे बॉटम. तर 1200ला पूर्ण ड्रेस पडलेला आहे कॉर्डसेट, एकदम छान आहे. तर चला आता मी दुसरा घालते माझा आणि मग बोलते त्याशी. तर इथे लाल वाटण होतं आणि तेच यूज करते, काळं वाटण नाही. आणि आपला कोल्हापुरी मसाला आहे, छान चव आहे. तर आता जेवढं आहे ना लाल वाटण तेवढंच यूज करून घेते. भरपूर आहे.